थंडरस्टॉर्म. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी मैदानात खेळत होते. तेवढ्यात त्यांनी अचानक पाहिलं की आकाशात काळे मेघ दाटून येतायत आणि सगळीकडे अंधार झाला. मग आई घरातून बाहेर आली. गट्टू चिंकी, लवकर आत या. मला असं वाटतं की वादळ येणार आहे. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून लगेच तिच्याकडे धाव घेतात. आता आई, गट्टू आणि चिंकी तिघही घराच्या गेटमध्ये उभे राहून आभाळाकडे बघत होते. तेवढ्यात तिथे जोर जोराचा पाऊस सुरू होतो. गट्टू चिंकी, चला आपण लवकर घरात जाऊ. हो आई, चल. तिघेही जसे घरात जातात तेव्हा त्यांना जोरात विजेचा कडाडण्याचा आवाज येतो आणि त्यानंतर काही सेकंदातच घरातले सगळे लाईट्स निघून जातात. गट्टू चिंकी घाबरून आईला बिलगतात. आई, हे काय झालं? हे असे अचानक लाईट का गेले? मला खूप भीती वाटते आई. हो आई, हे असे अचानक लाईट का गेले? गट्टूला अंधाराची खूप भीती वाटते. अरे गट्टू, घाबरू नकोस तू. चिंकी बाळा, मला असं वाटतं की पावसामुळे शॉर्ट सर्किट झालंय आणि म्हणून सगळ्यांच्या घरातली लाईट गेलीये. लाईट लवकर येतील, तुम्ही काळजी करू नका. आई, मला खूप भीती वाटतेय. इथे किती अंधार आहे. आई, आपण मेणबत्ती लावूया, ज्यामुळे थोडा प्रकाश येईल आणि गट्टूला भीती सुद्धा नाही वाटणार. हो चिंकी, हे बरोबर बोलीस. चल, आपण मेणबत्त्या शोधून आणूया. आई आपल्या फोनचा टॉर्च लावते आणि गट्टू चिंकीला लिव्हिंग रूम मध्ये बसवून आपल्या बेडरूम मध्ये मेणबत्त्या शोधायला जाते. गट्टू चिंकी, बघा, मी मेणबत्त्या आणल्या. या, आपण ह्या सगळ्या पूर्ण दिवाणखान्यात लावूया, म्हणजे इथे प्रकाश पडेल. गट्टू चिंकी आईला मेणबत्त्या लावायला मदत करतात की तेवढ्यात जोरात वीज कडाडते. तेव्हा सगळे घाबरतात. तेवढ्यात त्यांचा कोणीतरी दरवाजा वाजवतो. अगं चिंकी, ह्या वेळेस अशा वातावरणात कोण आला असेल? कोणी भूत तर नसेल ना? अरे गट्टू, तू असं काहीतरी बोलून आम्हाला का घाबरवतोयस? नक्कीच कोणीतरी दुसरा आला असेल. मुलांनो, भूत वगैरे काही नसतं. मी आत्ताच दार उघडते आणि बघते कोण आहे ते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. दरवाजा उघडून जेव्हा आई पाहते तेव्हा तिला दिसतं की कोणीतरी ओल्या कपड्यांमध्ये दारात उभा आहे. अंधारामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. गट्टू चिंकी आपले डोळे बंद करून भूत भूत असं ओरडत बसतात. तेवढ्यात आई त्यांना शांत करते. अरे मुलांनो, काही भूतभीत नाहीये. तुमचे डोळे उघडून इकडे जरा बघा. गट्टू चिंकी आपले डोळे उघडतात आणि समोर पाहतात. समोर दुसरं कोणी नसून बाबा असतात. गट्टू चिंकी, तुम्ही मला दोघं भूत कसे समजू शकता? आई हसू लागते. बाबा, आम्ही लाईट गेल्यामुळे आधीच घाबरलेलो होतो आणि अंधारात तुम्हाला पाहिलं तर अजून घाबरलो. हो बाबा, असंच झालं होतं. पण तुम्ही तर पूर्ण भिजलात. तुम्ही कपडे बदलून घ्या बाबा, नाहीतर तुम्ही आजारी पडाल. हे ऐकून बाबा सुद्धा हसू लागतात आणि टॉर्च घेऊन कपडे बदलायला जातात. जेव्हा ते परततात तेव्हा ते पाहतात की गट्टू चिंकी आणि आईने सगळ्या लिव्हिंग रूम मध्ये कॅन्डल्स लावल्या होत्या. जवळच्या इलेक्ट्रिक पोल मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लाईट्स गेले आहेत आणि ते ठीक होण्यासाठी किमान 4-5 तास तरी लागतील. हे ऐकून आई जरा वैतागते. आता मी स्वयंपाक कसा करू आणि घरातली इतर कामं लाईट शिवाय कशी होतील? अगं, तू काळजी करू नकोस. आज आम्ही सगळे तुला स्वयंपाकात मदत करू. हे ऐकून गट्टू चिंकी सुद्धा एक्साइटेड होऊन जातात. हो आई, आम्ही सगळे तुझी मदत करू. असं म्हणून गट्टू चिंकी आईची किचन मध्ये कॅन्डल्स लावायला मदत करतात आणि बाबा भाज्या चिरू लागतात. जसं थोड्या वेळात जेवण तयार होतं, गट्टू चिंकी ते सगळे लिव्हिंग रूम मध्ये डायनिंग टेबलवर येऊन ठेवतात. तेवढ्यात अचानक जोरात वीज चमकते आणि गट्टू चिंकी पुन्हा घाबरतात. गट्टू चिंकी घाबरलेले बघून आई बाबा काळजीमध्ये पडतात आणि तेवढ्यात बाबांना एक आयडिया येते. मुलांनो, जेवताना तुम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल का बरं? कसली गोष्ट बाबा? बाबा, ही काय हॉरर स्टोरी आहे? अरे नाही मुलांनो, ही काही हॉरर स्टोरी नाही. मी तर तुम्हाला आमच्या लहानपणीची गोष्ट सांगतो, जेव्हा मी छोटा होतो. बाबा, तुम्ही जेव्हा आमच्याकडे लहान होता तेव्हाची गोष्ट ही? हो मुलांनो, जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा मी माझ्या आईबाबांसोबत गावी राहायचो आणि तिकडे लाईट कधीतरीच येते
बाबा, तुम्ही टीव्ही कसे बघत होता? जर आपल्याकडे लाईट नाही आले तर आम्ही आमचा आवडता शो मिस करू. हो बाबा, बघा ना, आजही आपण टीव्ही बघता बघता जेवण नाही करू शकणार. आमचा आवडता शो मिस होणार. अरे मुलांनो, त्यावेळी घरामध्ये टीव्ही फारसे नसायचे. गट्टू चिंकीला हे ऐकून आश्चर्य वाटतं. मग तुम्ही काय करायचे बाबा, सांगा ना. हो मुलांनो, पण अगोदर या कॅन्डल्स आईला डायनिंग टेबलवर ठेवायला मदत करा बरं. मग मी पुढची गोष्ट सांगतो. गट्टू चिंकी पटकन आईची मदत करतात आणि सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात. आता तरी सांगा ना बाबा, काय करायचा तुम्ही? हे सगळं ऐकण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. मुलांनो, त्यावेळेला आमच्याकडे लाईट 2-3 दिवसांनी एकदा यायची बघा, आणि आम्ही सगळी कामं बिना लाईटचीच करायचो. आम्ही सकाळी 4ला उठायचो आणि जास्तीत जास्त काम संध्याकाळी अंधार होण्याच्या आतच संपवायचो. आम्ही रात्री 7 किंवा 8 वाजेपर्यंत झोपायचो. काय बाबा, तुम्ही इतक्या लवकर झोपायचात आणि सकाळी इतक्या लवकर उठायचात? हो मुलांनो, पूर्वीच्या काळी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे. त्यामुळे मला आणि आईला लाईट नाहीये तरी भीती वाटत नाहीये. वाव बाबा, ही किती कमालीची गोष्ट आहे. सगळेजण बोलत असतात तेवढ्यात लाईटही येते. अरे वा, लाईटही आले. मला तर लाईट शिवायच मजा येत होती. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.